थांबवावं. अजून आपण ज्या काही गोष्टी करतो त्या आपण थोड्याशा बघू. आम्ही दिवाळी साजरी करतो, दिवे लावून नवे कपडे घालून आसन नसन तेवढा वर्षाचा सगळा पैसा या दिवाळीमध्ये आम्ही पूर्णपणे व्यतीत करतो. ही दिवाळीच्या नंतर भाऊबीज येते आणि भाऊबीजेला आमची बहीण ओवाळताना भावाला म्हणत असते, इडा पिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे. या म्हणींचा अर्थ आम्ही कुठेतरी तपासला पाहिजे. ही म्हण नेमकं का पडते बरं समाजामध्ये? आता अजून एक म्हण आहे, होता जीवा म्हणून वाचला शिकार करत नाही. कारण त्यांना माहिती आहे तुमची लायकी. या सगळ्या गोष्टी आपण आता समजून घेतल्या पाहिजेत. तर इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे असं आपण का म्हणतो, या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. ते होता जीवा म्हणून वाचला शिवाचा आपण असं सांगितलं पाहिजे की होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. आपल्या लोकांना आदर करण्याची आणि आपल्या महापुरुषांना आदर देण्याची एक मानसिकता आता आपण निर्माण करायला पाहिजे. इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य जाऊ दे असं आज इतक्या वर्षानंतर सुद्धा आमच्या भगिनीला का म्हणावं असं वाटतं, याचा आम्ही थोडासा विचार करायला हवा की हा बळी कोण होता. हा बळी एवढा काय चांगला होता की लोकांना आजही वाटतं की बळीचं राज्य यावं. एवढं काय होतं या बळीच्या राज्यामध्ये? या बळी नावाचा एक राजा होता, प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र असलेला हा बळी. आम्हाला असं सांगण्यात येतं की प्रल्हाद विष्णू भक्त होता. अतिशय चुकीची गोष्ट आहे. नागपंचमीच्या दिवशी तुम्ही घरामध्ये जे पोस्टर लावता ते लावणं बंद करा. नरसिंहानं हिरण्यकश्यपूला फाडल्याचं जे चित्र आहे ते लावणं बंद करा. हिरण्यकश्यपू हा तुमचा राजा होता. हिरण्यकश्यपू हा तत्वज्ञानी राजा होता. हिरण्यकश्यपूची जी व्यवस्था होती ती अतिशय आदर्श व्यवस्था होती. आणि प्रल्हाद सुद्धा सांख्य दर्शनाचा प्रवर्तक होता. प्रल्हाद हा सुद्धा आदर्श राजा होता. पण या प्रल्हादाचं बामणांनी ब्राह्मणीकरण करून टाकलं आणि आम्हाला असं सांगितलं की प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. प्रल्हाद कधीही विष्णू भक्त नव्हता आणि हिरण्यकश्यपू कधी एवढा कच्चा राजा नव्हता की आपल्या प्रल्हादाला बामणाच्या गोटामध्ये शिकवायला पाठवेल. आपल्यासारखे लोक नव्हते ते सदाशिव पाटील शिकवायला पाठवायला. ते असुर राजे जे होते ते फार महान आणि तत्वज्ञानी राजे होते. ते आपल्या पोरांना आपली नीती शिकवत होते. शुक्राचार्य नावाचे त्यांचे गुरु असायचे, त्यांचा आश्रम असायचा. आणि हे जे राक्षस राजे होते, असुर राजे होते, ही सगळी राजी लोक आपली मुलं त्या शुक्राचार्याच्या हाताखाली शिकवायला पाठवत होती. द्रोणाचार्यांच्या हाताखाली पाठवत नव्हती एकलव्याचा अंगठा काढायला. ही असली संस्कृती असुर राजांमध्ये नव्हती. आणि म्हणून प्रल्हादाला कोणत्याही ब्राह्मण शिक्षकाकडे हिरण्यकश्यपूने पाठवलेलं नव्हतं. आणि हा प्रल्हाद बहुजनांचा अतिशय आदर्श राजा होता. त्याचा मुलगा विरोचन आणि विरोचनाचा मुलगा बळी. बळी हा अतिशय आदर्श सुसंस्कृत असलेला राजा होता. बळीचं राज्य अतिशय आदर्श होतं. एवढ्या पिढ्या झाल्या तरीही पुराणामध्ये ब्राह्मणाला सांगावंच लागतं की बळी हा आदर्श राजा होता. बळीचं राज्य चांगलं होतं. बळीच्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या करत नव्हते. बळीच्या राज्यामध्ये प्रत्येक माणूस सुखी आणि समृद्ध होता. हे ब्राह्मणांनाही इतक्या वर्षानंतर बळीला मारल्यानंतरही कबूल करावं लागतं की बळी किती चांगला राजा होता. जेव्हा विरोधक आणि शत्रू त्याची स्तुती करत होता तर बळी खरंच किती आदर्श राजा होता ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आम्ही आतापर्यंत ब्राह्मणांना प्रश्न विचारायला पाहिजे होता की बळी जर एवढा आदर्श राजा होता तर तुम्ही त्याला का मारलं? पण आम्हाला तेवढी बुद्धीच नाही. त्यांनी लिहायचं आणि आम्ही वाचायचं. बळी मारला. बळीला मारणं गरजेचं होतं धर्मशास्त्रासाठी असं ते सांगतात. आम्ही सुद्धा म्हणतो की बळीला मारणं गरजेचं होतं. का गरजेचं होतं बळीला मारणं? कारण बळीच्या राज्यामध्ये यज्ञ संस्कृतीला वाव नव्हता. बळीच्या राज्यामध्ये अंधश्रद्धा पसरवणाऱ्या मूर्ती पूजेला वाव नव्हता. बळीच्या राज्यामध्ये कुठलंही कर्मकांड करणं हे राजकीय कायद्यानुसार गुन्हा मानलं जात होतं आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा देण्याचं काम बळी करीत होता. म्हणून बळीचं राज्य बामणाच्या डोळ्यामध्ये सलत होतं आणि म्हणून बामणांना बळीला मारणं अतिशय गरजेचं होतं. त्याचं पुराणातलं वर्णन थोडस तुमच्या डोळ्यासमोर मी सांगते. अंगद ऋषी आंघोळ करून येत असतात. त्यांची बायको चिंताक्रांत अवस्थेमध्ये बसलेली असते आणि मग हे अंगद ऋषी त्या आपल्या पत्नीला विचारतात की तू दुःखी का आहेस? ब्राह्मणांवर काही संकट आलंय का? बघा, यांच्या बाई दुःखी असणं म्हणजे फक्त ब्राह्मणावर संकट आलं तरच काहीतरी वाईट होतं. तुम्हाला एक गोष्ट सांगते बघा. एक कोल्हा असतो, तो नदीत बुडायला लागतो. नदीत बुडायला लागल्यानंतर तो मरणार हे त्याला समोर दिसत असतं.
आणि मग तो काय करतो, जोरात ओरडतो, जग बुडायला लागलंय, जग बुडायला लागलंय. जंगलातले सगळे प्राणी सैरावैरा पळत येतात आणि त्या तळ्या शेजारी येऊन कोल्ह्याला विचारतात, का रे तुला कोणी सांगितलं जग बुडायला लागलं? तो म्हणतो, मला आधी बाहेर काढा मग सांगतो. त्याला बाहेर काढल्यानंतर प्राणी परत त्याला विचारतात, का रे बाबा तुला कोणी सांगितलं जग बुडायला लागलं? तो म्हणतो, मी जर बुडाला असतो तर माझ्यासाठी जगच बुडालं असतं. मी जर बुडालो असतो तर माझ्यासाठी जगच बुडालं असतं ना. इथल्या स्वतःला हिंदूवादी म्हणवणाऱ्या संघटनांचं नेमकं असं आहे, त्या बुडायला लागल्या की बोंबलायला लागतात, हिंदू खतरे में. आणि मग सगळे ओबीसी एससी एसटी लोक त्यांच्या पाठीमाग पळायला लागतात, हिंदू खतरे में चला, हिंदू खतरे में चला. इलेक्शन मध्ये जिंकून आले की मग म्हणतात, आम्ही बुडालो असतो तुम्ही बुडालेच असते. ही त्यांचं तत्वज्ञान आहे. तशाच पद्धतीनं बळीचं राज्य संपवणं हा ब्राह्मणासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न होता. आणि बळी काय साधा सुद्धा राजा नव्हता. बळीची फौज फार मोठी होती, बळीचं राज्याचं प्राबल्य फार मोठं होतं. बळीची राज्यकारभाराची पद्धतच इतकी आदर्श होती की कुणीही बोट ठेवू शकत नव्हतं. 9 खंड या भारताचे पाडलेले होते आणि प्रत्येक खंडाचा जो खंडपती होता त्याला तुम्ही खंडोबा म्हणता, हा बळीचा सेनापती होता. हा जो ज्योतिबा आहे तो बळीचा सेनापती होता. त्यांचे तुम्ही देव करून टाकले आणि एकदा माणूस देव झालं की त्याचं कर्तृत्व संपत असतं. म्हणून ब्राह्मण प्रत्येक महापुरुषाला तुमच्या देव करतात. प्रत्येक महापुरुषाला देव केलं की समजायचं तो महापुरुष संपलेला आहे. मग या बळीराजाला मारण्यासाठी या अंगद ऋषीने त्याच्या बायकोला विचारलं की काय झालं, तू दुःखी आहेस? तेव्हा ती सांगते की बळी नावाचा राजा आहे आणि मला असं वाटतं की या संपूर्ण साम्राज्याचं राज्यपद माझ्या मुलाला म्हणजे इंद्राला यावं, तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी करा. मग अंगद ऋषी म्हणतो की तुझ्या मनाप्रमाणे होईल. आणि मग वामनाचा जन्म होतो त्या स्त्रीच्या पोटी. असं म्हणतात की तो वामन तिच्या पोटामध्ये 1000 वर्ष होता. पुराणात लिहिलेलं आहे, मनानं सांगत नाही. पुराणात लिहिलेलं आहे की वामन 1000 वर्ष आपल्या आईच्या पोटात होता. तुमचा वामन असू शकतो पण आमचा बळी एवढे दिवस नाही जगू शकत. तुमचे लोक असू शकतात असे, कारण तुमचे लोक काही करतात, आमचे लोक करत नाही. त्याचा मतितार्थ आपण घ्यायचा असतो. इतिहास आपल्या समोर मांडत असताना, इतिहासाचा अभ्यास करत असताना थोडंसं संशोधन करावं लागत असतो. याचा अर्थ जरा वेगळ्या पद्धतीने आपण घेऊ. 1000 वर्ष दवा धरून ही ब्राह्मण लोक बसू शकतात. जर बदला घ्यायचा असेल तर ते संधीची वाट बघत असतात. वामन सुद्धा अशा संधीची वाट बघत होता आणि त्याला ती संधी आली. बळीराजाचा एक दिवस असा असायचा की ज्या दिवशी तो सगळ्यांना दान करण्याचं काम करत होता आणि त्या दिवशी तो कुणालाही नाही म्हणत नव्हता. या संधीचा फायदा वामनाने घेतला आणि बळीकडे गेला आणि बळीला सांगितलं की बळीराजा, तू अतिशय कर्तव्यदक्ष आणि आदर्श राजा आहेस. आजच्या दिवशी तू कुणालाही नाही म्हणत नाही आणि मागितलं ती वस्तू, ती गोष्ट त्याला देत असतोस. मला सुद्धा दे. 3 पावलं जागा. हसण्यासारखी गोष्ट आहे ना, एवढ्या मोठ्या साम्राज्य माणसाकडे 3 पावलं जागा मागायची. आम्हाला आमच्या पुराण कथाकारांनी असं सांगितलं की 3 पावलं जागा म्हणजे काय, तर एक म्हणे खाली ठेवला आणि एक म्हणे वर ठेवला आणि एक म्हणे डोक्यावर ठेवला आणि बळी गेला. असल्या थोतांडाच्या गोष्टी सांगणं आता बंद करा. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असं म्हणतात, एक दिवस महात्मा फुले पुस्तक वाचत बसले होते आणि 12-1च्या दरम्यान हसत हसत जोरात गल्लीत बाहेर आले. लोकांनी विचारलं, तात्या वेळ लागलाय का, आम्हाला तरी झोपू द्या. त्यावेळेस तात्या म्हणाले, अरे मी बळीराजाला कसं वामनानं मारलं ते वाचत होतो म्हटले. तो वामन म्हणे एक पाय जमिनीवर आणि एक पाय आकाशात ठेवला, फाटला कसं नाही. म्हणजे समीक्षेच्या दृष्टीनं आणि चिकित्सेच्या दृष्टीनं जर आम्ही ब्राह्मणांचं तत्वज्ञान उघडून पाहायला लागलो तर फोल तत्वज्ञान आमच्या पुढे यांनी मांडत आलेलं आहे हजारो वर्ष. त्या 3 पावलांचा अर्थ मी तुम्हाला सांगते. पहिलं पाऊल म्हणजे वाणी, दुसरं पाऊल म्हणजे यज्ञ करण्यासाठी जागा आणि तिसरं पाऊल म्हणजे ब्राह्मणांचं अघोषित आरक्षण. आमचे संस्कृत पंडित आणि संस्कृत समीक्षाकार डॉक्टर आहा साळुंके सर असं म्हणतात की बळीराजाकडे ब्राह्मणांनी या 3 गोष्टी मागितल्या आणि या 3 गोष्टीमध्ये बहुजनांच्या गुलामीचं सगळ्यात मोठं कारण दडलेलं आहे. यज्ञ करण्याला जागा मागितली आणि पुढे मन पडली, भटाला दिली ओसरीन भटपाय पसरी. यज्ञ करायला जागाच दिली होती, त्यांनी यज्ञ गावात नेऊन पोहोचवला, गावात नेऊन यज्ञ पोहोचवला. तर ज्या दिवशी या बळीराजाला वामनानं पाताळात घातलं, पाताळात नाही घातलं या बळीराजाला. यज्ञाचा जो खांब असतो त्या खांबाला बळीराजाला बांधून बळीराजाचा खून करण्यात आलेला आहे. तो दिवस तुम्ही साजरा करता म्हणजे दिवाळी साजरं करता. आणि ज्या दिवशी भाऊबीजेच्या दिवशी आपली बहीण भावाला ओवाळते आणि सांगते की इडापिडा जाऊ दे आणि बळीचं राज्य येऊ दे,
बळीचं जे उरलं सुरलेलं सैन्य होतं, ही प्रत्येक खंडाचा हा जो नायक सेनापती होता, या उरल्या सुरल्या सैन्यानी लढण्यासाठी त्यांच्या घरच्या बायकांनी त्यांना ओवाळलं आणि सांगितलं की इडापिडा जाऊ द्या आणि बळीचं राज्य येऊ दे. एवढी आदर्श संकल्पना, एवढं आदर्श राज्य आमच्या बळीराजाचं होतं. एवढा आदर्श राजाला आमच्या संपवलं आणि त्यांनी दिवाळी साजरी केली आणि आम्ही मात्र आजही आनंदाने दिवाळी साजरी करतो. आमच्या पराभवाचे क्षण डोक्यावर घेण्यात आम्ही थांबवलं पाहिजे. आमचा पराभवाचा क्षण जर आम्ही सोन्यासारखा आणि सण म्हणून डोक्यावर घेत असू, तर आम्ही काळजावरती हात ठेवून स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आम्ही आमच्या बापदाद्यांचे वंशज म्हणायच्या लायकीचे राहिलेलं नाही. हे सुद्धा एक व्रतवैकल्यच आहे. व्रतवैकल्य म्हणजे गुरुवार, सोमवार, शनिवार